नमस्कार मंडळींनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. का हो, तुमच्याकडे गेस्ट येतात किंवा काही प्रोग्राम असतो तेव्हा तुम्ही स्वीटला काय बनवता? खीर असते, बासुंदी असते, जिलेबी असते किंवा गुलाबजाम असतात. पण ह्या व्यतिरिक्त जर आपल्या हाताने आपण जर एखादी छान वेगळी रेसिपी बनवली तर काय, कसं वाटतोय हा विचार? तीही झटपट होणारी, कमी खर्चातली आणि घरातल्याच सामानातनं. कशी वाटते आपली आयडिया? तर चला तर मग बघूया आज आपण एक नवीन रेसिपी, जी आहे स्वीट रेसिपी. तिला आज आपण नाव दिलेलं आहे अंगुरी रसमलाई. त्याच्यासाठी मी इथे 7 ते 8 ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहे. त्याचे छानपैकी तुकडे करून घेतलेले आहे. ते भिजतील इथपर्यंत त्याच्यात दूध घातलेलं आहे. दूध थंड किंवा गरम कुठल्याही प्रकारचं चालणार आहे. व आता ह्या ब्रेडचा आपल्याला छानपैकी लगदा तयार करून घ्यायचा आहे. छानपैकी मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा ह्या प्रकारे. अर्थात दूध सगळं शोषलं जातं ब्रेडनी, त्याच्यामुळे ते कोरडं होतं नंतर. आता याच्यात आपण 2 पाऊच मिल्क पावडरचे घालणार आहोत. लागता पहिल्यांदा हे एक घालणार आहोत. हे स्वीट झटपट तर होणारच आहे, शिवाय खूप कमी खर्चातलंही आहे आणि आपल्या हाताने करणारी ही गोष्ट म्हणजे अतिशय वेगळी आणि त्याची मजा तर निराळीच. तर बघा कशी वाटते ही स्वीटची रेसिपी. नक्की करून बघा. सोपी आहे आणि शिवाय ब्रेड आपल्याकडे असतंच. मिल्क पावडर फक्त आणायची गरज आहे. दूध पण आपल्या घरात अवेलेबल असतंच. अशा पद्धतीने आपण हे एक मिल्क पावडरचं पाऊच त्याच्यात मिक्स केलेलं आहे. लागता घालणार आहोत, कारण आपल्याला ते जास्त घट्ट बनवायचं नाही आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता परत अजून एखादं मिल्क पाऊच आपल्याला लागणारच आहे मिल्क पावडरचं. तर ते पण आपण त्याच्यात घालून छानपैकी हे सगळं एकजीव होस तर मळून घेणार आहोत. तुमच्याकडे स्वीटला तुम्ही अजून काय काय बनवता? वेगवेगळ्या रेसिपी कुठल्या ट्राय करता? की तुमच्याकडे स्वीट आवडतं का? हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. आवडत असेल तर तुम्ही गुळातनं किंवा कधीतरी साखरेचंही थोडंफार चालू शकतं. शेवटी ज्याची त्याची आवड आहे. आजकाल कोणी जास्त हे करत नाही, पण शेवटी कधीतरी स्वीट खाण्याची इच्छा होतेच. तेव्हा आपलं घरातलं स्वीट असणं जास्त चांगलं, नाही का? भेसळ कमी, शिवाय मजेशीर. हे बघा आता आपण त्या ब्रेडचे छानपैकी गोळे तयार करून घेतलेले आहे आणि ते तुपात शॅलो फ्राय करतो आहे. जसे आपण गुलाबजाम फ्राय करून घेतो ना मंद आचेवर, त्या पद्धतीने. आणि थोडेसे असाच रंग त्याचा येऊ द्यायचा आहे, कारण ते आतपर्यंत छानपैकी तळले जाण्यासाठी आणि क्रिस्पी होण्यासाठी ते बॉल्स. कशी वाटते आपली अंगुरी रसमलाई? अर्थात अजून पुढची प्रोसिजर त्याची बाकी आहे. तर चला तर मग पुढची प्रोसिजर बघूया. आधी तर आपण हे सगळे बॉल्स किंवा हे अंगुरी तुपातनं छानपैकी खरपूस तळून घेणार आहोत. हे मंद आचेवर तळणं जास्त गरजेचं आहे, नाहीतर मग फक्त वरती कवर फक्त तळलं जाईल, आतला भाग नक्कीच कच्चा राहिला जाईल आणि त्याच्याने मग त्याला म्हणावी तशी टेस्ट पण येणार नाही. त्याच्यामुळे मंद आचेवर सतत हलवत राहणं आणि तळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण ब्रेडपासून शाही तुकडा तर बनवतोच, पण त्या व्यतिरिक्त ही एक वेगळी रेसिपी मला वाटतं भन्नाट आहे, अफलातून आहे. शिवाय आपल्या हाताने आपण बनवणार, त्याची मजा आणखीन वेगळीच आणि सगळ्यांनाच आवडणार. आता इथे बघा आपण दुधामध्ये जे उरलेला ब्रेडचा चुरा आहे ना, तो मस्त गरम करून त्याच्यात आपण कंडेन्स मिल्क घालून घेणार आहोत. आता आपण वेलची पूड घालून ते दूध छानपैकी घट्ट बासुंदीसारखं उकळून घेणार आहोत. आणि हे उकळलेलं दूध एकदम बासुंदीसारखं आहे. त्यात आपण उरलेल्या ब्रेडचा चुरा पण घातलेला आहे, कंडेन्स मिल्क आहे, शिवाय सुका मैवाचे तुकडे आहेत, वेलची पूड आहे. आता ह्यामध्ये आपण ते तयार केलेले बॉल्स छानपैकी डीप करणार आहोत. हे मी इथे फक्त तुम्हाला फोटो दाखवण्यासाठी किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी फक्त वरनं बॉल्स घालत आहे. वास्तविक ते बॉल्स पूर्ण त्याच्यात भिजवणं आणि छानपैकी ते मुरणं फार गरजेचं आहे टेस्टिंगसाठी. त्यामुळे ते छानपैकी डीप होऊ द्यायचे आहे आणि रेसिपी पूर्ण थंड झाल्यावर अतिशय सुंदर लागते ती.
अंगुरी रसमलाई एकदम चविष्ट आणि बासुंदीची चवच पूर्ण येते त्याला. गरम गरमही अतिशय सुंदर लागते. त्यामध्ये अर्थातच आता आपण थोडासा जाम घालणार आहोत आणि थोडेसे डेकोरेशनसाठी मनुके. ते तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकतात, नाही घातले तरी चालू शकतं, हे ऑप्शनल आहे. पण अशा रीतीने हे बॉल्स पूर्ण डीप होणं मात्र भरपूर गरजेचं आहे. बघा आपली रसमलाई ही अशा पद्धतीने दिसणार आहे. तर नक्की ट्राय करा आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.